मला बनानाज ना खूप जास्ती आवडतात. त्यात पण जर ते वेलची बनानाज असले ना तर ते खूपच जास्ती आवडतात. पण त्याचा एक प्रॉब्लेम पण आहे की ते लवकर पिकतात. त्यामुळे हे फुल्ली राईप बनानाज होते माझ्याकडे. ज्याचा मी विचार केला काहीतरी आपण एक रेसिपीज बनवूया नवीन. ही रेसिपी मी फर्स्ट टाइम ट्राय करते. ज्यासाठी मी सगळे बनानाज असे कट करून मिक्सरमध्ये घेतले. त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकलं. 4 ते 5 स्पून्स घेतले. त्यानंतर त्यात मिल्क ॲड केलं. मग मी हाफ टेबल स्पून इनो ॲड केलं. त्यानंतर कोको पावडर ॲड केली. प्लस मी ना थोडे 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकलं. त्यानंतर लास्टला थोडीशी शुगर पण टाकली आणि सगळं चांगलं फाईनली ग्राइंड करून घेतलं. एकदम स्मूथ पेस्ट झाली पाहिजे. मग सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलं. मग मी गॅसवर पॅन ठेवला, त्याच्यावर थोडं ऑइल स्प्रिंकल केलं आणि सर्वात आधी तर मी नॉनस्टिक वाला घेतलेला आणि त्यावर ट्राय केलं तर ते काही बनलंच नाही. सो मी परत आपला नॉर्मल वाला तवा घेतला, त्यावर ऑइल स्प्रिंकल केलं, त्यावर पण पहिलं वाला बनलं नाही. बट आफ्टर दॅट खूप चांगल्यापैकी बनत होती. सो व्हॉट आय एम मेकिंग, सो दीज आर द पॅनकेक्स आणि हे मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये बनवते. इनफॅक्ट मी फर्स्ट टाइम हे खाणार पण होती. बाय द वे हे ना तुम्ही मैद्यात पण बनवू शकतात. मी हे गव्हात बनवले आहेत कारण मला थोडंसं एक हेल्दी व्हर्जन पण हवं होतं. बाकी सगळं तर अनहेल्दीच आहे तसं यात. आता हे दोन्ही बाजूनी चांगल्यापैकी कुक झाल्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एकावर एक असे मी 3 ठेवले. मग त्यावर आपलं हनी टाकलं अँड चॉकलेट सिरप टाकलं. नाव इट्स टाइम फॉर टेस्टिंग. आणि टेस्टला सांगायचं झालं, जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्हाला हे नक्कीच आवडणार कारण ह्याच्यात राईप बनानास जे आहे, प्लस शुगर आपण ॲड केलं आहे, चॉकलेट सिरप आहे, हनी आहे. सो खूप असं यम्मी स्वीटनेस आहे ह्यात. सो नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही. बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.